वेलकम बॅक टू माय चॅनल। इथं तुम्ही बघू शकताय सकाळी सकाळी माझी स्वयंपाकाची तयारी आपली चालू आहे, घाई गडबड रोजचीच। आणि आता कसं खूप दिवस झालं म्हणत होते ना, उन्हाळी सामान आपलं बनवायचं आहे, आज बनवायचं उद्या बनवायचं चालू होतं। आणि तुम्हाला तर माहित होतं नवरात्रमुळे मग साफसफाईमध्ये वगैरे बराच टाइम गेला आणि मग म्हटलं आता सगळं झालं तर आता बनवायला घेऊया। तर आता झाले सुरुवात, एक एक बनवते। सगळे व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि सध्या चालूच आहेत। कुरडईचा वगैरे व्लॉग मी शेअर केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तरी पाहून घ्या, त्याची लिंक दिलेली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि बाकी आता काय शाबूच्या पापड्या वगैरे सालपापड्या सगळं काय घालणार आहे, सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन। तर आपला आजचा हा व्लॉग किचनमधलाच असणार आहे। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर म्हटलं खूप दिवस असं झालं होतं की नाही का, आपण हल्ली काय करतो की आपल्याला जसं आवडतं तसं आपण भाज्या बनवत असतो किंवा मसालेदार ग्रेव्ही सगळं असं नाही का, कांदा टोमॅटो घातलेलं। पण कधी कधी काय होतं की आपल्याला वाटतं की नाही बाबा जुन्या पद्धतीचं बनवूया, एखाद दिवशी वाटतं की आपल्याला प्लेन साधंसं जेवण करावं। तर म्हटलं चला माझं असंच काहीसं प्लॅन चालू होतं। आणि शेवटी कसं आहे, जुनं ते जुनं आणि जुनं ते सोनं म्हणतात, त्यात काही खोटं नाही आहे बरं का। तर कितीही आजकाल तुम्ही मसाले घाला काही करा, पण जे आपण पदार्थ बनवायचो पहिले, आपले आई आजी वगैरे जे बनवायच्या भाज्या, त्याच्यात कसं फक्त येसूर टाकला की झालं, भाजी झाले। पण त्या भाजीची जी चव असायची ते आता तुम्ही 1760 मसाले जरी घातले तरी काय त्या भाजीला तशी चव येत नाही। खूप साधी सिंपल आणि एकदम कमी टाईममध्ये केलेली भाजी असते ती, पण चवीला हा त्याची सर कशालाच येत नाही। आणि आज माझं असं काहीसं झालेलं आहे। तर मामांसाठी थोडीशी टोमॅटोची चटणी वगैरे अगोदर बनवून घेतली, म्हटलं त्यांचं रोजचं टायमिंग आपलं लवकर असतं म्हणून। तर लागले होते तयारीला पटपट, पण मामा तोपर्यंत पेरू वगैरे घेऊन आले, म्हणून मग त्यांनी खाऊन घेतले सकाळी सकाळी। तर मग मी म्हटलं चला थोडासा चहा वगैरे घेऊया। आत्तीने मी चहा घेतला आणि इथं लागले मी फ्लावरच्या भाजीच्या तयारीला। मग म्हणून मी तुम्हाला म्हटलं जुनं ते जुनंच असतं आणि जुनं ते सोनं असतं। तर इथं मी फ्लावरची भाजी बनवते अगदी जुन्या पद्धतीने। तर बघा इथं तेल छान आपलं कडकडीत तापलेलं आहे। मी इथं मोहरी पण चांगली तडतडून घेतलेली, इथं घालते मी थोडंसं हिंग, हे बघा। आणि इथं आता घालते मी अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता छान तडतडू देते। आणि त्याच्यात मी घालते लसूण आणि कोथिंबीर जी बारीक करून घेतली होती ती। तर ह्याला पण एखादा मिनिट मी परतून घेतले लो फ्लेमवरती। आणि हे बघा आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते आपलं घरगुती तिखट, म्हणजे मसाला इसूर जे काही म्हणताय ते तुम्ही। आणि ह्यालाही छान मस्त असं भाजून घ्यायचं। बघा किती तेल सुटायला लागले इसूर घातल्यामुळे। तर हे बघा आता ह्याच्यामध्ये मी घालते खोबरंही छान मस्त लो फ्लेमवरती आपण असं परतून घ्यायचं 1-2 मिनिट। आणि बघा मसाला किती छान आपला भाजलेला आहे बघा। आणि काय करायचं, अशी जेव्हा आपण भाजी बनवत असतो त्यावेळेस थोडंसं तेल नॉर्मली रोजच्यापेक्षा अर्धा चमचा 1 चमचा जास्त घालायचं। आणि इथं मी घातलेलं आहे फ्लावर, आणि रात्रीच मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, तर ती घालून घेतलेली त्याच्यामध्ये। इथं घालते मी चवीपुरतं नमक। आणि आता हे छान मस्त परतून घेते, हे बघा। आणि कसं होतं की जेव्हा आपण तेलात तिखट वगैरे घालतो तर त्याचा वेगळाच घमघमाट सुटतो, हो की नाही। तर आता ह्याला मी झाकण बंद करून ठेवते, तोपर्यंत इकडे टोमॅटो चटणी पण शिजलेली। मम्मा काय करताय? चपाती। आपला फ्लावर शिजेपर्यंत इकडे माझी चपाती सुद्धा बनवून झालेली आहे। लो फ्लेमवरती झाकण बंद करून ठेवलं होतं। तर इथं बघू शकताय तुम्ही, बघा किती मस्त आपला फ्लावर शिजलेलं आहे। खाली जे 1-2 तळाला होते ते 1-2 थोडंसं लाल झालं नॉर्मल, पण ठीक आहे, असं काही करपलं वगैरे नाही आहे, खरपूस तसंही छान लागतं। हे बघा इथं बघू शकताय तुम्ही किती एकदम मऊसूत शिजलेलं आहे आणि खूप छान लागते बरं का अशी भाजी। आता ह्याच्यामध्ये मी सगळ्यात लास्टला घालते शेंगदाण्याचं कूट, हे बघा। आणि शेंगदाणे पण घालताना एकदम बारीक करून नाही घालायचे, असे थोडेसे जाडसरच ठेवायचे, म्हणजे ते खूप छान लागतं खाताना। आणि इथं घालून घेते मी थोडीशी कोथिंबीर, बघा। आणि ह्याला छान मस्त आता मिक्स करून घेते। आता 1 मिनिट फक्त मी गॅसवर ठेवते आणि परत मी फ्लेम बंद करते। तर इथं मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते, बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही कदाचित अशी बनवतही असाल, पण मी म्हटलं चला शेअर करू।
हे बघा, असं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते, होय की नाही? खूप छान लागते अशी भाजी, खूप मस्त वाटते. तरी तुम्ही कधी बनवली नसेल तरीही बनवून पहा. आस्तासाठी बनवायचा होता मटरचा भात. काय खायला आलाय? थंडगार जरा. बाहेर आज मामांसाठी थोडीशी पापडी वगैरे तळून घेतली. खूप दिवसानंतर त्यांनी मला सांगितलं होतं तळून म्हणजे घ्या म्हणून थोडंसं, कारण त्यांना थोडीशी खायची इच्छा झाली होती. नॉर्मली तळातळी आम्ही कधी करत नाही, 6-6 महिने वर्ष नसते. आज जरा थोडंसं बनवलं आणि माझंही नवरात्र चालू होतं म्हणून माझ्यासाठी थोडंसं मी तळून घेतलं. नाहीतरी मला एकटीला करून खायचा खूप आळस असतो आणि त्यात एक टाइमच खिचडी असते, त्याच्यामुळे मग मी बनवून ठेवलं. म्हटलं चला होऊन जाईल. तर म्हटलं आज असंच आपलं सकाळी सकाळी स्वयंपाक चालू होता, तर माझ्या म्हटलं असं डोक्यात आलं, म्हटलं चला फ्लावरची भाजीची रेसिपी शेअर करूया. खूप साधी आणि सिंपल. मग जसं की तुम्हाला मी आत्ता म्हटलं तसं तुम्ही खूप वेळा बनवली असेल आणि जर कधी बनवली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा. कारण आई माझी अशीच बनवायची भाजी आणि मला अजूनही आठवतं. मला फ्लावर कधी आवडायचा नाही, तर तिनं अशी भाजी बनवली की तरी फ्लावर साईडला सारायचे आणि डाळ काढून खायचे. खूप छान लागतं आणि फक्त वाफेवर शिजतो, आपण काही त्यात पाणी वगैरे घालत नाही. तर तशीच मी बनवून घेतली. तर बघा तुम्ही ट्राय करा. आणि आता काय झालं, तुमच्यासोबत बोलत बोलत स्वयंपाक वगैरे आवरून झालेलं आहे माझं सगळं. तर किचन क्लिनिंग आपलं चालू आहे. आवरून घेते कट्टा वगैरे पुसून सगळं. तर तुम्ही बनवून बघा अशी फ्लावरची भाजी, कारण आपण बऱ्याच वेळा मटर वगैरे घालून खूप वेगवेगळ्या पद्धतीची बनवतच असतो. पण काय तुम्हाला म्हटलं तसं कधी कधी सिंपल खायची पण आपल्याला खूप इच्छा होते, तर त्यावेळी अशी बनवू शकतोय ना आपण. आणि जर चुकून रात्री हरभऱ्याची डाळ आपली भिजत घालायची राहिलीच तर सकाळी उठल्या उठल्या एकदम कडक पाणी करायचं आणि त्याच्यात डाळ भिजायला ठेवायची. आपली बाकीची कामं आवरून आपण अंघोळीनं वगैरे येईपर्यंत एकदम पाहिजे तशी डाळ आपली भिजते, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. तर चला मग बनवून बघा तुम्ही आणि कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं माझं आता किचन आवरून झालेलं आहे. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.